महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय. आमच्या छोट्या पार्ट्यांची अवस्था या सत्ताधाऱ्यांनी कशी केली ती तुम्हाला माहीत आहे. म्हणून वेळ कमी झाल्यामुळं, आम्हाला वेळ कमी असल्यामुळं थोडंसं आम्ही हे करतोय. मी आपल्याला विनंती करतो की एक सामाजिक अभिसरण करण्याचा प्रयत्न करतो. या देशामध्ये प्रस्थापितांची सत्ता असते. मतदान आमचं 90% असतं, पण शासन करते हे मात्र 10% 12% का असतात, त्याला जिम्मेदार आम्ही आहे. आपण मंडळी न विकणारा समाज तयार केला तर न विकणारा नेता तयार होईल. आपली मतदान जास्त असतं पण कार्यकारिणीमध्ये आपली माणसं कमी असतात. याची कारणं काय आहे ते आम्ही शोधलं पाहिजे. नुसता नेत्यांना दोष देऊन उपयोग नाही, जनतेने देखील चालू झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचं नाव सारेच पक्ष घेतात, साऱ्यांनाच पुळका येतो, पण सत्तेत घेताना मात्र त्यांना आमच्या पक्षाची लाज वाटते आणि जवळ घेत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही सामाजिक अभिसरणाच्या माध्यमातून काम करत आहे. शाहू फुले आंबेडकर खऱ्या अर्थानं सत्तेत कसा आला पाहिजे याचा विचार आपण मंडळींनी केला पाहिजे. आम्ही आघाडी केले का? आमची बाळासाहेबांची आघाडी झाली. आमच्या सीटा किती आहेत अजून मला माहीत नाही. साऱ्या मिळून आमचं पूर्ण बसलं का नाही. पण माझी विनंती आहे, जे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात प्रस्थापित व्यवस्था आहे. आणि मला आणि बाळासाहेबांना आम्हाला काय करायचं तर या देशातली व्यवस्था हॉरिझॉन्टल आहे, परपेंडिक्युलर आहे. वी वॉन्ट हॉरिझॉन्टल करायचे. मग हॉरिझॉन्टल कधी कराल? ज्यावेळेस तुमचे MP तुमचे पाहिजेत, MLA तुमचे पाहिजे, सरकार तुमची पाहिजे, त्यावेळेस हे घडणार आहे. आम्ही सारे सांगतो भारताची घटना बदलली नाही पाहिजे, मग घटनेच्या तिथं माणसं तुमची पाहिजेत का? माणूस आहे का तिथं कोण? म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, गोपीनाथ मुंडे पुढं मी भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये होतो, नाही असं नाही. त्यावेळेस काँग्रेसवाल्यांना फार मस्ती आली की ते आम्हाला विचारायचीच नाही. म्हणून आम्ही काय केलं, त्यांच्याबरोबर युती केली. पण स्वतःचा पक्ष काढला, स्वतःच्या पक्षातून 4 आमदार केले आणि 4 राज्यात पक्षाला मान्यता मिळवली. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये मिळवून आज आम्ही सांगलीला आलो आहे बांधवांनो. माझी तुम्हाला विनंती आहे, आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. सांगली ही सुरुवात आहे. आम्हाला सांगलीच्या जनतेने जर आम्हाला साथ दिला तर हेच गणित आम्ही महाराष्ट्रात उभा करू. आणि मस्तवाल जे BJP आहे, मस्तवाल जे मोठे पक्ष आहे, त्यांची मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही साथ दिली पाहिजे, तुम्ही साथ दिली पाहिजे. आमच्याकडे कारखाना नाही, साखर कारखाना, सुतगिरणी नाही, म्हणून आम्ही तुम्हाला स्वतःला पैसे वाटू शकत नाही. पण आम्ही स्वाभिमान देण्याची भूमिका केली आहे. स्वतःची झोपडी जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. म्हणून स्वतःचा दांडा आणि स्वतःचा झेंडा घेऊन आज आम्ही तुमच्यावर उभा आहे बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, टीका टिप्पणी आम्ही कोणाला करणार नाही. आपलं सरकार बनली पाहिजे, आपले आमदार खासदार बनले पाहिजे. आम्ही सर्व समाजाला मौका देतो. पण आम्हाला बनवताना फक्त दलिताचं नेतं म्हटलं जातं, OBCचं नेतं म्हटलं जातं आणि आमचे आमदार खासदार तर सर्व समाजाचे असतात. पण पुकारताना आमचा माणूस काय करतो, OBCचे नेते आले, दलिताचे नेते आले. अरे तुम्ही तरी सुधारलं पाहिजे ना. आज माझा सुरतचा महापौर ब्राह्मण समाजाचा आहे, 3 आमदार मराठा समाजाचे आले, 1 OBCचा आला. तरी आम्हाला पकडताना तुम्ही काय दलितांचे नेते थोडं वेळ जरा बदला तरी कमीत कमी. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, महानगरपालिकेला संधी द्यायचा प्रयत्न करा. हा प्रयोग आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करू आणि सरकार आमचंच बनवू. आम्ही कोणाला भीक मागायची गरज नाही. वी आर नॉट डिमांडर, वी आर ए कमांडरच्या भूमिकेत आम्ही असू. म्हणून बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, मला वेळ झाला, आदरणीय बाळासाहेबांना आपण ऐकण्याचा प्रयत्न करावा. आणि जे जे आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे वंचितचे उमेदवार असतील त्यांना आपण मतदान देऊन महाराष्ट्राच्या क्रांतीचं बीज सांगलीतून उभा करावं असे आपल्याला नम्र आवाहन करून आपल्या जागेतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.